लास्ट एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे मी मावशीकडे सुट्टीला गेले होते, पण तिथे जे पाहिले ना त्यामुळे डिशवॉशर विषयीचा माझा पूर्ण माइंडसेट बदलला. हो, कारण तिथेच मी फर्स्ट टाइम डिशवॉशर यूज होताना पाहिलं आणि ऑनेस्टली सांगते माझा एक्सपिरियन्स खूपच अनएक्सपेक्टेड होता. कसा ते सांगते, पण स्टोरीमध्ये एक ट्विस्ट आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, मी नेहा स्वागत करते तुमचं नवीन एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर रात्रीचं जेवण झालं, आम्ही 4-5 लोक जेवायला होतो. जेवण झाल्यावर मावशीनं काय केलं माहितीये, फक्त सिंकमधली सगळी भांडी हलकी रिन्स केली आणि थेट डिशवॉशरमध्ये ठेवली. मला वाटलं आता ही किमान 30 ते 40 मिनिटं तर भांडी घासत बसेल, पण गेस वॉट, तिने तर फक्त पोळपाट लाटणं नॉनस्टिकचा तवा तेवढा हाताने घासला. बस जेवण झाल्यावर ओटा पुसला, डायनिंग टेबल पुसला आणि काम संपलं. ती येऊन मस्त आमच्यासोबत गप्पा मारत बसली. त्या मोमेंटला मला रिअलाइज झालं की आपण दररोज भांडी घासण्यामध्ये किती वेळ घालवतो. माझ्या मनात तर एकच विचार आला, हा जर सगळा टाइम सेव्ह झाला तर किती छान ना. मग काय, आम्ही सगळ्यांनी मस्त गप्पा मारल्या, आईस्क्रीम एन्जॉय केली. इतक्यात डिशवॉशरमध्ये सगळी भांडी धुवूनही झाली. आता माझी एक्साइटमेंट तर नेक्स्ट लेवलवर होती. मी लगेच जाऊन डिशवॉशरचा डोअर ओपन केला आणि लिटरली मी शॉक झाले. सगळी भांडी एकदम चमकत होती. भाजीची कढई तर एकदम नव्यासारखी दिसत होती. चहाचं गाळणं नवे आहे की जुनं हे कळतच नव्हतं. आणि बेस्ट पार्ट कोणता हे माहितीये, कोणताही स्मेल येत नव्हता. सगळी भांडी अगदी गरम पाण्याने स्वच्छ धुतली गेली होती. त्या दिवशी मी ठरवलं आता आपण ही डिशवॉशर घ्यायचाच. आणि मग काय, आम्ही डिशवॉशर घेतला. मी पण फुल एक्साइटमेंटमध्ये भांडी लोड केली आणि डिशवॉशर स्टार्ट केला. पण माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स खूपच वेगळा आला. इतका की मी सरळ म्हणाले आपले सगळे पैसे पाण्यात गेले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते की नेमकं काय झालं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका.